नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत। सध्या आपण नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या नरखेड मधील वार्ड क्रमांक 8 मध्ये आहोत। सध्या उन्हाचे दिवस सुरू आहे। पाण्यासाठी या जे वार्ड क्रमांक 8 मधून जे पाण्यासाठी नागरिक जे आहे पायपीट करत असतात। जे शौचालयामध्ये वापरण्याचं पाणी जे आहे त्यांना धुणं पाणी आणि भांड्यासाठी वापरावं लागत आहे। या प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पाणी आहे शौचालयासाठी वापरलं जाणारं हेच पाणी जे आहे येथील नागरिक वापरत आहे। याच्यामध्ये शैवाल सुद्धा आहे। संपूर्ण हे टाकं आपण बघू शकतो की शैवालाने संपूर्ण भरलेलं आहे। दूषित पाणी या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला। आपल्यासोबत काही नागरिक आहे या वार्ड क्रमांक 8 मधील। काय सांगू शकाल केव्हापासून ही परिस्थिती आहे? पुष्कळ दिवसापासून आहे। कितीतरीदा नगर परिषद मध्ये जाऊन बोलू थकून गेले आहे। नरखेडचे लोक बोंडेखालीतले बी इथं 10 मिनिटाच्या शिवाय जास्त पाणी भेटत नाही। फक्त उन्हाळा तापत आहे, आता सुद्धा या ठिकाणी हीच परिस्थिती आहे। हो, आणि नगर परिषद मध्ये काही लोकांनी जाऊन म्हटलंही तर जेव्हापर्यंत इथं पाण्याची टाकी बनत नाही तोपर्यंत तुमची व्यवस्था लागत नाही अशा म्हणण्यात आलं आहे। तुम्हाला पर्यायी व्यवस्था काही करून दिलेली नाही? टंकी वगैरे आहे? नाही, सध्या करायचीच आहे म्हणते। टेंडर पास होईल तेव्हा पाहू म्हणते। मग आता पाणी नाही आहे तर तुमची व्यवस्था कशी होणार? सर, आता ह्या तर मे महिना चालूच आहे। आता पाणी मिळते 1-2 गुण समोर, मग काय करणार? कुठचं पिणार आहे मी? लंगडीबाई कुठून आणणार आहे पाणी? मला कोण देणार आहे? विहिरी नाही, काही नाही, कोण आणून देणार आहे माझ्याकडे? सांगा. कसा मुलगा होता माझा वारून गेलाय, मी कुठं जाणार आहे लंगडीबाई? नळाचं जे पाणी आहे ते किती, म्हणजे तुम्हाला किती टक्के पाणी या ठिकाणी हे मिळते? 2-4 गुण समजा बाहेर वापरावं की संडासामध्ये टाकावं का बाहेर वापरा का आंघोळी करा का पिण्याचं ठेवावं, अशी समस्या आहे सर। बोंडेकारीत सगळ्यात जास्त पाण्याची टंचाई आहे। तिकडे तिकडल्या पट्ट्यामध्ये भरपूर पाणी भेटत असेल पण इकडे जास्त पाणी भेटत नाही। तुम्ही हे पाणी जे वापरत आहे आता आमची मजबुरी आहे, पोछा आहे किंवा संडास मध्ये टाका। हे तर दूषित पाणी आहे ना, मग तुम्ही कसे वापरताय? मजबुरी आहे, इकडे या हे संडास आले म्हणते तुमच्या घरी संडास आहे ना, मग इथं काय येता? इथं आलं तर इथं बोलते, घरी मग आम्हाला इथचं पाणी न्यावं लागते टाकाले। किंवा पोछा आहे, भांडे आहे, आंघोळ आहे, मग ह्या दूषित पाण्याने तुम्हाला वापर करावा लागतो। पाण्यानं आमची तब्येत खराब झाली त्याचं कोण जबाबदार आहे? या बाजूनं नाही नाल्या, नाही चंबर, संध्याकाळ झाली का बस लाखानं किटकं येते। नगर परिषद मध्ये तक्रार वगैरे केली असेल ना तुम्ही? 1000 वेळा केली। पूर्ण वार्डानं सया देऊ ह्या नालेसाठी कितीतरी वेळा म्हटलं, कोणी आलो नाही। फक्त आता ह्या 4 महिन्यात झाडझूड करायला येते आणि कचरा काढायला येते। आता 10 वर्ष झाले मला इथं यायले, तर हे तसंच होतं। पण तुमची पर्यायी व्यवस्था सध्याची आता काहीच नाही, आता काही नाही। आता जेवढं भेटते त्याच्यामध्ये वापर करा, बाकी विहिरीचा आणा नाही तर कुठचं इथचं वापरा, कुठचंही हर वर्षी 4 महिने आम्हाला हेच दिक्कत आहे। 4 महिने, बाकी तर नाही, बाकी 8 महिने पाणी येते। तर हे होते नागरिक, यांना जे दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे जे टाका आहे येथून हे शौचालयासाठी वापरण्यात येणारं पाणी यांना धुणी भांडे यासाठी करावं लागतंय। जे टंकीची जी व्यवस्था आहे ती जोपर्यंत टंकी या ठिकाणी होत नाही तोपर्यंत तुमची पर्यायी व्यवस्था होत नाही असं नगर परिषद कडनं सांगण्यात येत आहे। विदर्भ दर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नरखेड।